मोफत गणवेश योजनेच्या ई टेंडर मध्ये जाचकाटी। 138 कोटींच्या कापड खरेदीत स्थानिकांचा पत्ता कट। गुजराती राजस्थानी कंत्राटदारांचं उखळ होणार पांढरं। एक राज्य एक गणवेश। आगामी शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातील सरकारी शाळांमधील तब्बल 40 लाख विद्यार्थ्यांना एकाच रंगाचा गणवेश मोफत दिला जाणार आहे। इयत्ता 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पॅन्ट, तर विद्यार्थिनींना आकाशी शर्ट आणि निळा स्कर्ट किंवा सलवार कमीज असे 2 गणवेश दिले जाणार आहेत। त्यासाठीच्या कापड साहित्य खरेदीसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने ई टेंडर काढलंय। मात्र या टेंडर मधल्या अटी आणि शर्ती एवढ्या जाचक आहेत की स्थानिक यंत्रमाग महामंडळाला कुठलंही काम मिळू नये असाच सरकारी बाबूंचा प्रयत्न दिसतो। प्रत्येक दिवसाला 1 लाख मीटर कापडाची उत्पादन क्षमता हवी। कंत्राटदाराची वार्षिक उलाढाल किमान 55 कोटींपेक्षा जास्त हवी। कापड साहित्य पुरवठ्याचा गेल्या 3 वर्षांचा अनुभव असावा। 70 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे काम केल्याचा अनुभव हवा। आता या अटी पाहिल्या तर महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ देखील या टेंडरसाठी पात्र ठरू शकणार नाही। राज्याबाहेरील ठेकेदारांचं उखळ पांढरं करण्यासाठीच या जाचक अटी टाकण्यात आल्याचा आरोप राज्यातील यंत्रमाग धारकांनी केलाय। शासकीय अधिकारियों ने न जाने क्यों इस बार महाराष्ट्र के विणकरों को शासन की इस सुविधा से वंचित रखा है और गुजरात और राजस्थान के विणकरों से टेंडर्स कॉल किए हैं। या टेंडरसाठीची पूर्व बैठक गेल्या 2 फेब्रुवारीला मुंबईत झाली। बैठकीला गुजरात आणि राजस्थानातील व्यापारी मंडळीही उपस्थित होती अशी सूत्रांची माहिती आहे। परराज्यातील कापड उत्पादकांच्या सोयीच्या अटी टाकलेलं हे ई टेंडर रद्द करावं आणि महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळात मार्फत कापड खरेदी करावी अशी मागणी समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। जे कापड शासन खरेदी करेल तो फक्त यंत्रमाग महामंडळ मार्फत करावा असं सजेशन आहे। टेक्सटाईल पॉलिसी आहे, आपले लोक आहेत, महाराष्ट्र आपला आहे आणि आपले टॅक्स पेयरचा पैसा आता गुजरात आणि राजस्थानमध्ये जाईल हे चुकीचं होईल। राज्य सरकारनं अलीकडेच एक रेशन कार्ड एक साडी भेट योजना राबवली। त्यासाठीच्या सगळ्या साड्या यंत्रमाग धारकांकडून बनवून घेण्यात आल्या। विणकरांच्या कलेचा अभिमान, माता भगिनींचा सन्मान अशी जाहिरातबाजीही सरकारनं केली। एकीकडे अशा पद्धतीनं जाहिराती होत असताना मोफत गणवेश योजनेत महाराष्ट्रातील यंत्रमाग धारकांना डावलण्याचं कारण काय असा सवाल केला जातोय। त्यातच महाराष्ट्राबाहेरील गुजराती आणि राजस्थानी कंत्राटदारांना डोळ्यासमोर ठेवून या टेंडरच्या अटी ठरवण्यात आल्या का? एवढंच नाही तर तब्बल 138 कोटी रुपयांचं हे शालेय गणवेशाचं टेंडर कुणाला द्यायचं हे अगोदर तर ठरलं नाही ना, असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत आणि सरकारला या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील। गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई।